जर मनु, भीष्म, बृहस्पती या लोकांचे राजकीय विचारवंत असतील किंवा मुस्लिमांमध्ये सुद्धा जर धार्मिक माणसं, धार्मिक लोक जर यांचे राजकीय विचारवंत असतील तर त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक विचार, तर्क वितर्क आणि सत्य या गोष्टी कशा या लोकांमध्ये असतील? नसणार आहेत. सतसत विवेकबुद्धी या लोकांना पटणार नाही. यांना पाखंडीपणा जास्त आवडतो. सत्य परिस्थिती ऐकून घेण्याची किंवा समजून घेण्याची यांची मानसिकता नसते. जेवढा मोठा पाखंडी तेवढा तो माणूस मोठा, असं या धार्मिक लोकांचं गणित आहे. यांना असा समाज बनवायचा आहे की जो समाज फक्त या लोकांचा ऐकेल, सत्य मानेल. विज्ञानापासून दूर पाखंडी आणि धार्मिक कट्टर असणारा समाज जर तयार करायचा, त्याच्यासाठी एक इकोसिस्टम तयार करायची, हे ह्या सरकारचं धोरण आहे का? या सरकारचं लक्ष आहे का? आणि मागच्या काही दिवसांपासून तसंच वाटायला लागलं आहे. विज्ञानापासून दूर आणि पाखंडी लोकांची फौज तयार झाली आणि याच मानसिकतेमधून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये बसलेल्या काही लोकांचे विचार आणि ते विचार समाजावरती प्रभाव पाडण्यासाठी संविधानिक पदाचा वापर केला जातो. त्यामुळे या लोकांना खरे प्रश्न विचारलेले चालत नाहीत. बेरोजगारी म्हणा किंवा अर्थव्यवस्थेवरती बोलता येत नाही, जनतेच्या प्रश्नाला उत्तर देता येत नाही, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यामध्ये सरकार मागे पडतं आहे, धार्मिक कट्टरतावाद वाढीस लागतो आहे, पाखंड आणि कर्मकांड यासारख्या गोष्टी सरकार स्वतः प्रोत्साहन देत आहे. याच गोष्टीला परत आस्था आणि श्रद्धेचं नाव दिलं जात आहे. असं जर झालं तर भारत 2047ला काय पुढचे 1000 वर्षसुद्धा महासत्ता बनू शकत नाही. महासत्ता बनण्यासाठी देशाला प्रत्येक नागरिकाला क्वालिटी एज्युकेशन आणि रोजगार, समाजामध्ये सायंटिफिक अप्रोच, रिसर्च आणि टेक्नॉलॉजी बेस्ड अर्थव्यवस्था, बिझनेससाठी पोषक वातावरण पाहिजे, पर कॅपिटा इन्कम वाढलेलं पाहिजे, असेंब्लिंग नाही तर मॅन्युफॅक्चरिंग हब भारत झाला पाहिजे, इम्पोर्ट ओरिएंटेड नाही तर एक्सपोर्ट ओरिएंटेड देश आणि इकॉनॉमी इथे तयार व्हायला पाहिजे. तरच आपण म्हणू शकतो की भारत एका योग्य ट्रॅकवरती आहे. अन्यथा भारतामधला जेवढा धर्म जुना आहे तेवढाच भारत मागे पडलेला असेल. म्हणजे जग पुढे गेलेलं असेल आणि आपण धर्माच्या नावाखाली जग का जुना धर्म आहे तेवढेच मागे पडलेलं असो. अशा समस्यावरती सरकार बोलायला तयार नाही. सरकार या विचाराधीनसुद्धा नाही. अशा गोष्टी जनतेच्या प्रश्नावर साधे उत्तर द्यायला तयार नाही आहेत. पण सरकारने याचा विचार केला पाहिजे की याचा परिणाम येणाऱ्या भविष्यामध्ये भारताला भोगावे लागतील, हे मात्र तितकंच आहे. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यास आपण समजून घेतल्या पाहिजेत.